विधेयक क्रमांक 13 या बिलावर बोलण्यासाठी मी उभा आहे। सभापती महोदय, मागच्या काही महिन्यापूर्वी नगरपालिका, नगरपंचायत, नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर करण्याच्या संदर्भात सरकारने निर्णय घेतला। गेल्या अनेक वर्षापासून या निवडणुका या प्रलंबित राहिल्या होत्या। त्यामध्ये कारण काय? लोकशाही टिकवण्याच्या संदर्भातून स्थानिक स्वराज्य संस्थेपासून ग्रामपंचायतीपासून कार्यकर्त्याला लोकप्रतिनिधी काम करायला मिळावं हे स्वर्गवासी यशवंतराव चव्हाणांच्या असलेल्या संकल्पनेतून या संस्था स्थापन झाल्या। सभापती महोदय, वेळ जसा बदलत जातो तसे कायदे बदलत जातात आणि हे कायदे बदलत असताना बरे 5 वर्ष काही ठिकाणी, 9 वर्ष काही ठिकाणी, 8 वर्ष काही ठिकाणी, कदाचित शंभूराजे देसाई इथे बसलेले आहेत नगरविकास खात्याच्या, सरकारच्या मनात पण नसेल या निवडणुका व्हाव्या, कारण प्रशासक म्हणून 8-8, 9-9 वर्ष एवढ्या मोठ्या महापालिका कुठल्याही परिस्थितीमध्ये ताब्यात ठेवणं हे आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्या प्रथमच झालं। आणि महापालिका नवी मुंबई वगैरे आता किती 7-7, 8-8 वर्ष झाले नाही ना निवडणुका, आणि त्या निवडणुका न झाल्यामुळे काय झालं? त्यांचं म्हणणं बरोबर आहे। बऱ्याच फिक्स डिपॉझिट काही काळ त्यांच्या बरोबर, काही काळ दुसऱ्या बरोबर, असं एकत्रित काळ मस्त आहे ते कुठला नाही। तुम्ही नंतर मांडणार आहे ना, तुम्ही। असं आहे, आमची इच्छा असो नसो, तुमच्या मनामध्ये असल्या तरच निवडणुका होतात, नाही तर होत नाही, आम्ही बघितलेलं आहे। आणि त्यामुळे सभापती महोदय, या निवडणुका लांबल्या गेल्या, त्याचा फायदा झाला का तोटा झाला याच्यावर मी काय बोलत नाही, परंतु लोकशाहीच्या माध्यमातून जो अधिकार असतो तो अधिकार या ठिकाणी डावलला गेला, याची खंत सुद्धा निश्चितपणे पाहायला मिळाली। सभापती महोदय, हा अधिकार खरं म्हटलं तर या लोकशाहीच्या माध्यमातून त्या प्रतिनिधीला तिथल्या असलेल्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी भेटतो। सुप्रीम कोर्टाने सांगितलं म्हणून शंभूराजे देसाई तुम्ही घेत नव्हता। सुप्रीम कोर्टाने सांगितलं की जानेवारीच्या अखेरपर्यंत निवडणुका घ्या, त्यामुळे तुम्हाला ह्या निवडणुका घ्याव्या लागल्या, कारण तुम्ही विधानसभेच्या अगोदर घेतल्या असत्या, लोकसभेच्या अगोदर घेतल्या असत्या तर विरोधी पक्षाला कार्यकर्ते भेटतात आणि ते कार्यकर्ते उद्या त्या ठिकाणी निष्ठेने काम करतील आणि मग ही अस्थिरता राहावी म्हणून या निवडणुका पुढे गेल्या होत्या। असो, मी त्याच्यावर बोलणार नाही, मी फक्त तांत्रिक मुद्द्यावर तुम्हाला प्रश्न विचारतोय, त्याचं उत्तर मला पाहिजे। परवाच्या दिवशी सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला। त्या निर्णयामध्ये त्यांनी सांगितलं की जिथे 50% वरती आरक्षण गेलेलं आहे, त्या 50% वरती आरक्षण जिथे झालेलं आहे त्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये आपण या असलेल्या निवडणुकीला स्थगिती दिली। बाजूला आदिवासी विभागाचे नेते बसलेले आहेत। ST SCच्या बाबतीमध्ये जिथं आरक्षण जास्त गेलं, OBC वगैरे 27%च्या पर्यंत द्यावं, यामुळे या निवडणुका पुढे गेलेल्या आहेत। आता आपण ह्या आरक्षणाचा मुद्दा जो आणलेला आहे त्या निगडीत मला फक्त प्रश्न विचारायचा आहे की उद्या 21 तारखेपर्यंत सरकारने असं सांगितलेलं आहे, कोर्टाने असं सांगितलेलं आहे की ह्या निवडणुका घ्या, पण या निवडणुका घेत असताना 50%च्या वरती आरक्षणाचं उल्लंघन झालं असेल तर त्या निवडणुकीचा निकाल हा 21 तारखेच्या निवडणुकीच्या निगडीत असलेल्या निकालाशी संबंधित असेल। म्हणजे आताही झालेल्या निवडणुकीवर टांगती तलवार आहे असा आमचा समज आहे। तो चुकीचा का बरोबर मला माहीत नाही, पण त्याचा खुलासा या बिलाच्या माध्यमातून व्हावा, कारण आपण आरक्षणाची मुदतवाढ कोणाला देतोय की जे उमेदवार उभा राहणार आहे त्यांना दाखला देण्यासाठी मुदतवाढ देतोय, पण तिथे जो दाखला देणार आहे तो दाखला देत असताना ते आरक्षणच खरं व्हॅलिड आहे का नाही याचं उत्तर आम्हाला पाहिजे। म्हणून माझ्या माहितीप्रमाणे OBCच्या 27% पर्यंतचं आरक्षण, OBCच्या 27% पर्यंतचं आरक्षण जे आहे ते जर धरलं तर काही जिल्ह्यामध्ये नगरपालिका असो, महानगरपालिका असो, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, हे जरी बिल तुम्ही पास केलं तरी त्याला निवडणुका घेता येणार नाही।
आता सरकारची जबाबदारी आहे 27% पर्यंत ओबीसीचं आपण आरक्षण नाही, आम्हाला खुलासा पाहिजे ना. बिलामध्ये आम्ही बोललेलो आहे, मंत्र्यांनी उत्तर द्यावं. 27% पर्यंत ओबीसीचं आरक्षण हे गृहीत धरून आपण मग 50% ओलूर झाल्यानंतर जर तिथं निवडणुका घेणार आहात का, त्या निवडणुका घेतल्या तर त्या टिकणार आहेत का, त्या टिकणार असेल तर ह्यासाठी मुदतवाढ घेण्याची जी प्रकार तुम्ही 6 महिने घेताय का किती वर्ष घेताय मला माहीत नाही, परंतु मग तो निकाल लागेपर्यंत या मुदतवाढ वाढीला होणार आहे का. आमचं म्हणणं आहे सभापती महोदय की महाराष्ट्राच्या जनतेला ज्या सर्वांना हे कळलं पाहिजे, कारण अजून याचा खुलासा आलेला नाही. कोर्टामध्ये सुद्धा याच्या बाबतीमध्ये स्पष्टपणाने उल्लेख झालेला नाही. तर या विषयाच्या संदर्भातून मंत्री महोदयांनी आम्हाला उत्तर द्यावं, कारण निवडणूक प्रक्रियाच पुढे जाणार असेल, निवडणूक प्रक्रियाच होणार नसेल आणि त्याच्यामध्ये जर हा असलेला मुदतवाढीचा परत एकदा बिल, कारण हे तुम्ही बिल सारखं आणताय, मुदतवाढ द्यावी त्याला परवानगी द्यावी, मुदतवाढ द्यावी त्याला परवानगी द्यावी, तर हे बिल आज जरी आणलं आणि उद्या समजा दुर्दैवाने परत निवडणुका पुढे गेल्या तर मग परत बिल आणण्याची नामुष्की सरकारला येऊ नये. म्हणून आम्हाला खुलासा करावा की आरक्षण 50% वरती जाणार नाही ही सरकार खात्री देणार का, आणि 50% वरती आरक्षण गेल्यानंतर सुद्धा निवडणुका घेणार ही सरकारची ठाम भूमिका असणार का, आणि त्याला कोर्ट संमती देणार काय, एवढीच खुलासा द्यावा, एवढी आमची विनंती आहे.